Hello, dear students. I am Suhas sir from Sri Datta Kanishth Mahavidyalay Kurundwad of Navbharat Shikshan Mandal Sangli. Dear students, today in this video we are going to see the last poem of our syllabus. It is very interesting and meaningful poem. The name of the poem is Small Towns and Rivers, which is written by the great Indian female poetess ममंग दाई. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या सिलेबसमधील शेवटची कविता अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव आहे स्मॉल टाउन्स अँड रिव्हर. अतिशय इंटरेस्टिंग अशी ही कविता आहे आणि ममंग दाई या महान इंडियन पोएटिजनं ही कविता लिहिलेली आहे. बट before it starts, I want to thank my subscribers for having subscribed my channel. I also appeal to all my viewers who haven't subscribed to my channel yet to subscribe it as it gives me to motivated. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता जास्त वेळ वाया न घालवता आपण या कवितेची थीम अभ्यासूया. कवितेचं नाव आहे स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स, रिटन बाय ममंग दाई. द पोयम स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स इज टेकन फ्रॉम द कलेक्शन ऑफ द पोयम्स द रिव्हर पोयम्स पब्लिश्ड इन 2004. विद्यार्थी मित्रांनो, स्मॉल टाउन्स अँड रिव्हर्स ही कविता ममंग दाई यांच्या द रिव्हर्स पोयम या कविता संग्रहातून घेतलेली आहे, की जो कविता संग्रह सन 2004 साली प्रकाशित करण्यात आलेला होता. द पोयम डिस्क्राइब्स अ लँडस्केप अँड नेचर वेअर रिव्हर इज अ डॉमिनंट फिनॉमिनन. या कवितेमध्ये लँडस्केप व नेचर याचे वर्णन करण्यात आले आहे, जिथे रिव्हर म्हणजे नदी एक डॉमिनंट फिनॉमिना, प्रमुख भाग किंवा महत्त्वाचा घटक आहे. थ्रू द कॉन्सेप्ट लाईक रिव्हर हॅज अ सोल अँड रिव्हर नोज इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर. द पोएट मेक्स अस अवेअर ऑफ द लाईव्हली नेचर अराउंड हर होमटाउन पासीघाट अँड द इटर्निटी ऑफ नॅचरल एलिमेंट्स. रिव्हर हॅज सोल म्हणजे नदीला आत्मा आहे व रिव्हर नोज इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर म्हणजे नदीला माहीत आहे की पाणी अमर आहे, पाणी शाश्वत आहे. या दोन कॉन्सेप्टमधून कवीनं आपल्याला निसर्गाबद्दल जागरूक राहायला सांगितलं आहे. खास करून तिचं जे होमटाउन आहे पासीघाट इथल्या निसर्गाबद्दल जागरूक राहायला सांगते. आणि द इटर्निटी ऑफ नॅचरल एलिमेंट्स म्हणजे त्या भागातील जे काय नॅचरल एलिमेंट्स आहेत त्याचं अमरत्व सांगण्याचा प्रयत्न कवयित्रीनं या कवीमध्ये केलेला आहे. शी फाइंड्स दॅट इवन लाईफ अँड डेथ आर ट्रान्झियंट. कवीला कळालेलं आहे की जीवन आणि मृत्यू हे ट्रान्झियंट म्हणजे क्षणभंगूर आहे, तात्पुरतं आहे. द पोयम इज बेस्ड ऑन द बिलीफ ऑफ द ट्रायबल पीपल फ्रॉम द नॉर्थ ईस्ट. ही जी कविता आहे ती नॉर्थ ईस्ट, ईशान्य येथे राहणारे जे ट्रायबल पीपल आदिवासी आहेत त्यांच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. त्यांची अशी श्रद्धा आहे की that the souls of the beloved ones always continue to dwell in the natural elements around. त्यांचे जे काय प्रिय लोक आहेत, त्यांचे जे पूर्वज आहेत, त्यांचे आत्मे हे आजूबाजूच्या निसर्गामध्येच राहतात. सो शी रिमेंबर्स डेथ व्हेन शी सीज द टाउन. म्हणून ज्या वेळेला कवी आपलं गाव बघते तेव्हा तिला मृत्यू आठवितो. द टाउन्स शी एम्प्लाइज हॅव प्रॉस्पर्ड व्हेन नेचर हॅज बीन डिस्ट्रॉईड.
या कवितेतून कवी असं एम्प्लाईज सुचवते की जेव्हा गावं मोठी होत असतात म्हणजे डेव्हलप्ड होत असतात तेव्हा तिथल्या निसर्गाचा ऱ्हास होत असतो, विनाश होत असतो. द पोएट हॅज एक्सप्रेस्ड अँझायटी ॲट द डेव्हलपमेंट्स इन द स्मॉल टाउन्स. ही जी काही लहान गावं आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटबद्दल, विकासाबद्दल कवीनं इथं चिंता व्यक्त केलेली आहे. गावाच्या विकासामुळे निसर्गाचा विनाश होत आहे. ही काळजी, ही चिंता, अँझायटी या कवितेमध्ये कवीनं इथं व्यक्त केलेली आहे. अतिशय छान अशी ही कविता आहे आणि खूप चांगला संदेश या कवितेतून कवीनं आपल्याला दिलेला आहे. थोडक्यात या कवितेमध्ये कवीनं एका गावाचं वर्णन केलं आहे आणि त्या गावाच्या मधोमध एक नदी वाहते. त्या नदीचं महत्त्व काय, त्या गावाचं बॅकग्राऊंड काय आहे, तिथलं वातावरण कसं आहे याविषयीचं भयानक वास्तव या कवितेमध्ये कवीनं मांडलेलं आहे. सो लेट्स सी द पोयम लाईन बाय लाईन. In the very first stanza of the poem, the poetess Mamang Dai says that small towns always remind me of death. My hometown lies calmly amidst the trees. It is always the same in summer or winter, with the dust flying or the wind howling down the gorge. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या स्टांजामध्ये कवयित्री काय सांगते पहा. इन द व्हेरी फर्स्ट लाईन ऑफ द पोयम, कवितेच्या पहिल्या ओळीमध्येच कवयित्री म्हणते की स्मॉल टाउन्स ऑलवेज रिमाइंड मी ऑफ डेथ. ही जी काय छोटी छोटी गावं आहेत ती गावं मला नेहमी मृत्यूची आठवण करून देत असतात. छोटी गावं बघितल्यानंतर कवयित्रीला नेहमी मृत्यूची आठवण होत असते आणि त्याचं कारण काय असेल तर माय होम टाउन लाईज कामी अमिस्ट द ट्रीज. माझं जे होम टाउन आहे, मूळ गाव आहे, ते शांत अशा झाडांमध्ये वसलेलं आहे, झाडांनी वेढलेलं आहे. झाडांच्या मध्ये तिचं मूळ गाव होम टाउन आहे. अँड इट इज ऑलवेज द सेम. आणि त्या गावाची परिस्थिती नेहमी सारखीच असते. नेहमी त्या गावाची कंडिशन सारखीच असते. इन समर ऑर विंटर, समर असो किंवा विंटर असो, उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, त्या गावाची परिस्थिती नेहमी सारखीच असते. कोणताही विकास त्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. त्या गावाची परिस्थिती नेमकी कशी असते ते पुढच्या 2 लाईनमध्ये कवयित्रीनं सांगितलेलं आहे. विथ द डस्ट फ्लाइंग, इकडे तिकडे चोहीकडे नेहमी धूळ उडत असते. ऑर द विंड हॉलिंग डाऊन द गॉज, किंवा त्या गावामध्ये वारा नेहमी वादळासारखा वाहत असतो. डाऊन द गॉज, दरीच्या खालून, गावामध्ये जी दरी आहे त्या दरीमधून मोठा आवाज करत वारा नेहमी वाहत असतो. तुफान नेहमी येत असतात. अशा परिस्थितीमध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू त्या गावामध्ये होत असतो. त्यामुळे कवीला तिचं गाव आठवल्यानंतर नेहमी मृत्यूची आठवण येते असं ती ह्या स्टांजाच्या पहिल्या लाईनमध्ये सांगते. नाऊ लेट्स सी द सेकंड स्टांजा ऑफ द पोयम. इन द सेकंड स्टांजा द पोएटिस सेज दॅट जस्ट द अदर डे समवन डाईड. In the dreadful silence we wept, looking at the sad wreath of tube roses, life and death, life and death. Only the rituals are permanent. कवयित्री या स्टांजामध्ये काय म्हणते बघा. कवयित्री म्हणते की जस्ट द अदर डे समवन डाईड. एक दिवस आड तिथं नेहमी कुणाचा ना कुणाचा तरी मृत्यू हा होतच असतो. म्हणजे एक दिवस सोडून लगेचच दुसऱ्या दिवशी कोणी ना कोणीतरी त्या गावामध्ये मृत्युमुखी पावायचं. इन अ ड्रेडफुल सायलन्स वी वेप्ट,
आणि कोणी मृत्युमुखी पडलं तर त्या गावामध्ये भयानक शांतता पसरायची, ड्रेडफुल सायलेन्स. आणि त्या भयानक शांततेमध्ये वी वेप्ट, आम्ही त्या व्यक्तीसाठी रडायचो. लुकिंग ॲट द सॅड रीथ ऑफ ट्यूब रोजेस, मग आम्ही त्या मृत व्यक्तीला ट्यूब रोजेस, निशिगंधांच्या फुलाची माळा बनवून त्याला निरोप देत असतो. थोडक्यात निशिगंधांच्या फुलांनी आम्ही त्या व्यक्तीला श्रद्धांजली वाहतो. लाईफ अँड डेथ, लाईफ अँड डेथ, जगणं आणि मरणं, जगणं आणि मरणं. ओनली द रिच्युअल्स आर परमनंट. ही एकच प्रथा आता आमच्या गावात आहे आणि हीच प्रथा आता कायमस्वरूपी आमच्या गावामध्ये शिल्लक आहे. आमच्या श्रद्धा, परंपरा याच त्या गावामध्ये आता परमनंट, कायमस्वरूपी शिल्लक आहेत. आता आपण या कवितेचा तिसरा स्टांजा अभ्यासूया. तिसऱ्या स्टांजामध्ये कवयित्री म्हणते की द रिव्हर हॅज अ सोल. इन द समर इट कट्स थ्रू द लँड लाईक अ टॉरेंट ऑफ ग्रीफ. समटाइम्स आय थिंक इट होल्ड इट्स ब्रेथ, सीकिंग अ लँड ऑफ फिश अँड स्टार्स. तिसऱ्या स्टांजामध्ये कवयित्री काय सांगते पहा. द रिव्हर हॅज अ सोल. आणि गावामध्ये जी काही नदी आहे त्या नदीला आत्मा आहे असं त्या गावामध्ये समजलं जायचं. इन द समर इट कट्स थ्रू द लँड. उन्हाळ्यामध्ये तर ही जी काही नदी आहे ही नदी कट्स थ्रू द लँड, अक्षरशः जमीन कापत जायची. लाईक अ टॉरेंट ऑफ ग्रीफ, जणू काही प्रचंड दुःखाचा आवेश नदीमध्ये आहे असं वाटायचं आणि ती नदी काय करायची तर जमीन कापत जायची. समटाइम्स आय थिंक इट होल्ड्स इट ब्रेथ. काही वेळेस मला असं वाटतं की नदी आपला श्वास रोखत आहे, थोडक्यात तिचा जीव गुदमरत आहे. सीकिंग अ लँड ऑफ फिश अँड स्टार्स, आणि श्वास रोखून ती शोधत आहे. सीकिंग म्हणजे शोधणे. काय शोधत आहे? लँड ऑफ फिश अँड स्टार्स. माशांची असणारी जमीन कोठे आहे का? किंवा संध्याकाळी त्या नदीवर स्टार्स, ताऱ्यांचा तेजोमय प्रकाश पडायचा. आता या सर्व गोष्टींचा शोध ती नदी घेत आहे. थोडक्यात त्या नदीचं पाणी आता प्रदूषित झालेलं आहे आणि ती आता श्वास रोखून पूर्वीचं जे काय त्या नदीचं सौंदर्य आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे. गावामध्ये असणारी ती जी काही नदी आहे ती ऐतिहासिक नदी आहे आणि त्या नदीला गावातील सर्व गोष्टी माहीत आहेत. मग त्या नदीला गावातील कोणकोणत्या गोष्टी माहीत आहेत ते कवयित्रीनं 4थ्या स्टांजामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. चला तर मग आपण या कवितेचा 4था स्टांजा अभ्यासूया. In the 4th stanza, the poetess says that the river has a soul. It knows stretching past the town, from the first drop of the rain to dry earth and mist on the mountain tops. The river knows the immortality of water. काय सांगते पहा कवयित्री इथं. द रिव्हर हॅज अ सोल. नदीला आत्मा आहे. पुन्हा एकदा ही लाईन ह्या कवितेमध्ये रिपीट झालेली आहे, त्यामुळं रिपिटिशन हा फिगर ऑफ स्पीच इथं कवयित्रीनं वापरलेला आहे. द रिव्हर हॅज अ सोल. नदीला आत्मा आहे. इट नोज, आणि त्या नदीला माहीत आहे काय? स्ट्रेचिंग पास्ट द टाउन. त्या शहराचा जो काय भूतकाळ आहे तो भूतकाळ स्ट्रेचिंग, अतिशय ताणतणावाचा आहे हे त्या नदीला माहीत आहे. फ्रॉम द फर्स्ट ड्रॉप ऑफ रेन टू ड्राय अर्थ. पावसाच्या पहिल्या थेंबापासून ते कोरड्या जमिनीपर्यंतचा सर्व इतिहास त्या नदीला माहीत आहे. थोडक्यात गावातील लोकांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व काही त्या नदीला माहीत आहे. अँड मिस्ट ऑन द माउंटन टॉप्स. आणि पर्वताच्या शिखरावर
जे काय मिस्ट म्हणजे धुकं आहे ते पण त्या नदीला माहीत आहे. द रिव्हर नोज, नदीला माहीत आहे की द इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर, पाणी किती महत्त्वाचं आहे. पाणी अमर आहे किंवा पाण्याचं अमरत्व हे त्या नदीला माहीत आहे. In the fifth stanza, the poetess says that a shrine of happy pictures marks the days of childhood. Small towns grow with anxiety for the future. The dead are placed pointing west. When the soul rises, it will walk into the golden east, into the house of sun. काय सांगितलं आहे पहा या स्टांजामध्ये. अ श्राईन ऑफ हॅपी पिक्चर्स मार्क्स द डेज ऑफ चाइल्डहुड. चाइल्डहुड ज्याला आपण बालपण म्हणतो. मार्क्स द डेज ऑफ चाइल्डहुड. कवीचं जे काही बालपणीचे दिवस होते, लहानपणीचे दिवस होते ते कसे होते. अ श्राईन ऑफ हॅपी पिक्चर, एका देवळातील पवित्र चित्राप्रमाणे होते असं ती सांगते. स्मॉल टाउन्स ग्रोज विथ अँझायटी फॉर द फ्युचर. आणि जेव्हा ही छोटी छोटी गावं मोठी होऊ लागतात, विकसित होऊ लागतात, तेव्हा त्यांच्या भविष्याची चिंता पण वाढत असते. कवीला यातून असं पण सांगायचं असेल की जेव्हा आपण लहान असतो तेव्हा कोणतंही दुःख किंवा चिंता आपल्याला नसते, पण जसजसं आपण मोठं होत जाऊ तसतसं आपल्याला भविष्याची चिंता ग्रासत असते, वाढत जाते. द डेड आर प्लेस्ड पॉइंटिंग वेस्ट. त्या गावामध्ये जे लोक मृत्यू पावतात त्या मृत व्यक्तीचं डोकं वेस्टला म्हणजे पश्चिम दिशेला ठेवलं जातं. का ते तसं केलं जातं. बिकॉज व्हेन द सोल रायजेस, जेव्हा तो आत्मा उठेल तेव्हा इट विल वॉक इन टू द गोल्डन ईस्ट, तेव्हा तो सोनेरी पूर्व दिशेकडे उठेल किंवा चालत गेला पाहिजे. वॉक इन टू द गोल्डन ईस्ट, जेव्हा मेलेला आत्मा उठेल तेव्हा तो आत्मा सोनेरी पूर्व दिशेकडे चालत गेला पाहिजे. इन टू द हाऊस ऑफ द सन, की जिथं सूर्याचं घर आहे त्या पूर्व दिशेला तो आत्मा जावा म्हणून प्रेताचं डोकं त्या गावामध्ये पश्चिमेला म्हणजे वेस्टला केलं जातं. एक आदिवासी प्रथा कवयित्रीनं या स्टांजामध्ये सांगितलेली आहे. पुढं कवयित्री असं म्हणते की इन द कूल बांबू रिस्टोवर्ड इन सनलाईट लाईफ मॅटर्स लाईक धिस. कवयित्री म्हणते की इन द कूल बांबू, शांत बांबूंच्या झाडांच्या सानिध्यामध्ये, रिस्टोअर इन सनलाईट आणि सूर्याच्या प्रकाशामध्ये, लाईफ मॅटर्स लाईक धिस, आराम करणं खूप छान अनुभव आहे. आणि अशा प्रकारच्या वातावरणामध्ये कवीला राहायला आवडतं असं ती सांगते. आणि शेवटच्या 2 लाईनच्या स्टांजामध्ये कवयित्री असं म्हणते की इन स्मॉल टाउन्स बाय द रिव्हर वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ द गॉड्स. शेवटी कवयित्री म्हणते की इन स्मॉल टाउन्स बाय द रिव्हर म्हणजे, आणि ही जी काही छोटी छोटी गावं आहेत जी बाय द रिव्हर नदी काठावरती असतात, त्या गावातील लोकांची इच्छा काय असते. टू वॉक विथ द गॉड्स, देवाने जीवनाचा जो काही चांगला रस्ता मार्ग सांगितलेला आहे त्या रस्त्यावरूनच आपण चाललं पाहिजे, ईश्वरी मार्गाने आपण चाललं पाहिजे असं आम्हा सर्व गावकऱ्यांची इच्छा आहे असं शेवटी कवयित्री या कवितेमध्ये सांगते. डिअर स्टुडंट्स, आय होप यू हॅव अंडरस्टूड धिस पोयम and you are able to answer all the questions which should be asked in your exam. Thank you very much for watching this video till the end.